श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27 यामध्ये उपरती आणि मोक्षप्राप्ती याचं महात्म्य जाणून घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदि जननी त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी सर्व दुःख दरिद्र शमणी विघ्नहरणी महामाये. तुझी या कृपा कटाक्षे जान पांगुळ पवनाहुनी करी गमन. मुका तोची वाचाळ होय जान कृपे करुण तुझिया. एका श्रोते एकाग्रचित्त मलमहिमा अति अद्भुत. लक्ष्मी ते नारायण सांगत तोची संकलितार्थ निवेदू. लक्ष्मी वदे हो देवाधिदेवा कृपा सागरा करुणार्णवा. समान फलव्रत प्रभावा कैसे निदेवा लाहिजे. विशद कीजे जी पुरुषोत्तमा तेने आचरता कर्मा कर्मा. प्राणी पावती मोक्षधामा होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून बोलता झाला नारायण. तोची श्लोकाधार पूर्ण करा श्रवण हो. एका सुंदरिये पाही समान फळ सर्वही. परी उत्तमोत्तमही प्रकार वेगळा पे. विशेष महिमा जान पौर्णिमा म्हणजे 3. मागी वैशाखी कार्तिकी जान विशेषहून मलमासी. येथे कीजे स्नानदान विधी विप्रभोजन यथाविधी. होम हवन जप सिद्धी तरी सर्व सिद्धी तो पावे. भावे करावे विप्रपूजन मग यथाशक्त्या तीजे दान. त्रयत्रिणी दशक अपूप अन्न घृतासहित अर्पावे. याही वरी जे दान निवेदिले ते पाहिजे प्रत्यही केले. ऐसे जरी न घडे एक वेळे पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संपादित व्रत उद्यापन कीजे यथास्थित. ते संपूर्ण फल होय प्राप्त जान सत्यवरानने. संपूर्ण फल समानता प्राप्त होय केसेनी आता. तरी यदर्थी ऐके तत्वता इतिहास शुभानने. पूर्वी कृतयुगाच्या ठाई अपूर्व जाली एक नवाई. तेची श्रवण करू ये समयी तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे नृपवर असे भूपती राज्यधर. धर्म पारंगत अति तत्पर दानशूर प्रतापी. सर्वधर्मी पारंगत पाही हरिभजनी जिजे देही. कथा पुराणे कालकर्मी सर्वही नीती न्याये चालवी राजधर्म. सत्पात्री विन्मुख नव्हे कदा कधीही न प्रवर्ते वादविवादा. हरिस्मरणी रत सदा विप्रसेवा आदरेसी. भार्या तयाची सुंदर पतिव्रता सुष्टमती नामे तत्वता. परमप्रीती उभयंता सदा सादरता पतिसेवे. तव पातला मलमास उभयंता आचरती व्रतास. विप्रभोजनी अतिहव्यास दिवसेंदिवस वृद्धिंगत. दान धर्म नित्य करीती ऊनेन पावे कवने रीती. प्रातस्नाने उभयंता सारिती आणि मौने सारिती नक्ताते. ऐसे व्रतशास्त्राधारे आचरती उभयंता वधूवरे. तव अंगीरा ऋषी तपी थोरे राजदर्शना पातला. दृष्टी देखता तपोराशी उल्हास परमनृपासी. देवोनिया निज आसनासी भूतळवटासी बैसेराव. मग आनुनी पूजा प्रकार उभयंता पूजिते झाले मुनीश्वर. परमहर्षे निर्भर नृपवर करी सोपस्कार पूजेचा. ऐसी पूजा करिता तेच क्षणी वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी. परमहर्षयुक्त अंगिरा मुनी आतिथ्य पाहुनी नृपाचे. मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखिला भूपती. व्रत आचरता उभयंती जाला माते आनंदू.
उत्तमासनी बैसविले आम्हा, भूमिशाई तू नृपोत्तमा. तुझ ऐसा धार्मिक महात्मा, न देखिला अद्यापि. विप्राते दिदले अग्रहार, वापी कूप सरोवरे अपार. कीर्ती तुझी नृपवरा थोर, भूधरा आगळी. ऐसी स्तुती वादे मुनीची, प्रशंसा ऐकता नृपाची. उद्विग्नता नाही गेली मनाची, बोले काही नृपवर. तव दर्शने धन्य झालो आजी, सकळ तीर्थे तव चरण सरोजी. भाग्याते पार नाही आजी, कृतकृत्य सहजी मज गेले. द्विज सेवे ऐसे नाही देख, साधन तुझे नाही आनिक. सदा सेवावे चरणोदक, पावन होता सर्वही. तुमची या आशीर्वादे करुण, सकळ संपत्ती लादली पूर्ण. ऐसे तुमचे महिमान, केले पावन मज लागी. न पाचारिता आले ती, अवलोकिली सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी युवती, मानी तृप्ती मी सर्वतेने. ऐसा स्तुतिवाद एकमेकाते, वाक्य पुष्पे संतोषविती येथे. तव बोलता झाला नृपनाथ, मुनिवराते ते काळी. मने स्वामी या ऐकावे, जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेची कथितो सुशोभन भावे, तथास्तु या भावे बोले मुनी. आम्ही उभयंता आचरू व्रतास, मल महात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखिले असे, तेची परियेसी मुनिराया. माझी या नगरा माझी एक, वैश्यनांद तसे देख. वीर ऐसे तयाचे नामांक, परमहिंसक चांडाळ तो. चौर कर्म करुणी जान, पश्वादी आणि गोधन. तयाचा विक्रय करून तेने, धनही हरित विप्राचे. जीवमात्रांचा वध करी, प्राणिया ते जीवे मारी. वैशारत अहोरात्री, ऐसा दुराचारी कृतघ्न. निष्ठुर भाषणी अनृतवचनी, पापाचे भय न धरी मनी. ऐसा तो वर्तत असता जनी, जाली परी ते ऐका. ऐसा तो परम कृतघ्न, स्त्री सहित सेविले अरण्य. सहकुटुंबेसी हिंसा धर्म आचरुण, उदरपोषण चालविती. सदा मार्ग रोधुनी जान, हरितसे पांथस्था धन. वस्त्रे आनिक प्रावरण, हरुण नग्न सोडी तसे. ऐसे असता एके अवसरी, तृषाक्रांत वीर अंतरी. उदक धुंडिता हिंसा करी, तव देखिले नेत्री अपूर्व. एक देवालय अतिजीर्ण, श्री विष्णू दैवत असे जान. देखता जाला दुरुण, हर्षयुक्त निजमनी. सभोवते वृक्ष घनदाट, केळी नारळी आचट. आम्र निंबोनी आणि कवठ, देखता थाट मन भुले. नाना पुष्पांची या जाती, तेथे बिल्वादी वृक्ष शोभती. जाई जुई आणि मालती, केतकी डोलती फुलभारे. येथे चातके मयोरे बदक, चक्रवाकादी कोकिळांक. नाना जातीचे पक्षी अनेक, विचरती देखते ठाई. ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवरी उदक अमृता समान. वीरेश्वरे नयनी देखून, गेला धावून सरोवर तीरा. कांते सहित जलपान करुणी, क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी. तो तेथे आमुची राजपत्नी, दर्शन लागुनी गेलीसे. करोनिया देव दर्शन, नयनी सभोवते निरखित सेवन. तो तेथे स्त्री पुरुष दोघे जन, बैसले श्रमोन एकांती. तो ते वीर बाहूची भार्या, येऊन लागतसे पाया. स्वदुःख वार्ता निवेदुनिया, रुदित शब्दे करुणी. मने बाई जन्मवरी, व्रताराचे सौख्य नाही तिळभरी. हा तव कृतघ्न दुराचारी, परमहत्यारी निर्दय. याची या संगती करुण, नेने काही पुण्याचरण. दान तपन घडे जान, पापाचेन सर्वदा. नेनो जन्म पंक्ती अनंत, नेनो सार्थक न घडे देहांत. पुढे यमयातना बहुत, न दिसे प्रांत मज काही. ऐसी नाना परी करुणा, भाकिली झाली वीर अंगना. कृपेने द्रवली ते शुभानना, राजांगना ते वेळी.
मग उठोनिया लवलाही नृपाचरणी ठेविली डोई. मने महाराजा विनंती परिसावी ही उभयंता अति दुःखी. तरी या ते कवन पाओ स्वामी कृपा करुणी निवेदाहो. अति उत्तम नरदेह पहाहो केवी गती पुढारी पे. पूर्वकर्मा अद्भुत हे दोघे हिंसा धर्म आचरती अंगे. पुण्य संस्कार अंगी न लागे तरी तरती वेगे केसेनी. या ते पाहुण हृदयी दया उपजली माझे जीवी. तरी कृपा करुणी उपदेशावी पावे पदवी सायुज्यता. ऐकून उभयंताचे वचन मग मी उभयंता ते आश्वासन. फळे भक्षविली तया लागून उपाय जान सांगितला. सहजरीती बोलिलो त्या ते प्राप्त झाल्या मलमासा ते. तरी सांगतो जे तुम्हा ते धरा मानसी निर्धारे. अंतकाळी जया ते घडे विष्णू स्मरण तयाने अन्य सेवा न लगे करणे. पापी हो का सज्ञान अज्ञान जाय उद्धरुण तात्काळी. तरी तुम्ही उभयंता स्त्री पुरुष मणी धरुणी हव्यास. नित्यानित्य विशेषा विशेष नामघोष पे करावा. नित्य प्रातःकाळी उठोन देऊळे की जे सडा समार्जन. नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे. ऐसे तया ते स्वये निवेदिले तथास्तु म्हणून तेही वंदिले. मग आचरू लागले तैसेची उभयंता नित्य सडा समार्जन करीती. सरोवरी स्नाने सारिती अष्टोप्रहर भजन करीती. न सोडिती दिनरजनी नित्य होता माध्यान काळ. मेळवूनी आनिता ती फळे देवा ते अर्पुणी सकळ. शेष भक्षिती उभयंता ऐसे क्रमिता भावार्थे. स्वामिया नवल वर्तले तेथे कृपाळू झाला रमानाथ. परमभावार्थ जानुनी मलमास होता संपूर्ण. तववरी केले आचरण प्राप्त झाला शेवटील दीन. झाले विंदान ते ऐका सहजी झाले प्रातस्नान. सर्वही पर्वणी साधिली तेने व्यतिपात पौर्णिमा जान. द्वादशी अमावस्या ते कवन पर्वणी कवने ठाई. हे तो तया ते ठाऊकची नाही. परी कृपाळू तो शेषशाई केली नवाई ते ऐका. सहजी घडले तया उपोषण करिता वनफळा ते भक्षण. जिव्हा रंगली नामे करुण झाले दहन पापाचे. सप्तजन्मांचे गेले पाप तव विमान उतरले आपोआप. करुण उभयंता दिव्य रूप निज स्वरूपी ठेविले. एवढे नाम महिमान आगळे महापापिया उद्धरिले. स्वनयनी आम्ही देखिले मनोन कथिले स्वामिया. ऐसे इतिहासा लागून अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन. ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण तेने नारायण कृपा करी. पुनः राये ऋषी अर्चिला नमस्कारोनी बोळविला. राये संपादून व्रताला केले उद्यापनाला विधीने. मग तो पत्नी सहित भूप विष्णुलोकी राहिला सुखरूप. इतिहास हा अपरूप स्वये निवेदी नारायण. ऐसे भगवत भक्ती करिता विष्णुलोका पावली उभयंता. या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता हृदयी अनंता 8 विजे. पाहतो वीर आणि पत्नी काय साधन केले तयांनी. सहजी सहज समार्जनी नेले उद्धरोणी भगवंते. या लागी भावार्थे करुण वश्यरा हो जनार्दन. चुकेल तुमची यमयातना सत्यमाना वचनाते. ऐसा संवाद लक्ष्मी नारायणी तोची विस्तारिला श्रोतिया करणी. जोडून या बद्ध पाणी अनुसराधीन यामिनी पे. इति श्री मल महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 27तमो अध्याय रसाळहा. शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.